बेडगमध्ये सरपंच चषक क्रिकेट स्पर्धेला सुरुवात झाली आहे। लोकनियुक्त सरपंच उमेश भाऊ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त उमेश भाऊ पाटील युवा मंचच्या वतीनं सरपंच चषक क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय। बेडगमधील मंगसुळी रस्त्यालगत ही स्पर्धा सध्या पार पडत आहे। या स्पर्धेचं उद्घाटन भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष दीपक बाबा शिंदे म्हैसाळकर तसंच मिरज मतदारसंघाचे युवा नेते सुशांत दादा खाडे यांच्या शुभ हस्ते करण्यात आलंय। 1 लाख रुपये तसंच चषक असं या प्रथम क्रमांकाच्या संघाला बक्षीस देण्यात येणार आहे। त्यामुळे या स्पर्धेकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय। सांगली जिल्ह्यातून 32 संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलाय। सलामीचा सामना मल्लेवाडी स्पोर्ट्स मल्लेवाडी आणि गिरलिंग स्पोर्ट्स कुकटोळी यांच्यामध्ये झाला। या स्पर्धेत गिरलिंग स्पोर्ट्सने विजय मिळवलाय। यावेळी सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती संभाजी आबा पाटील, मिरज बाजार समितीचे सभापती बापूसाहेब बुरसे, भाजपचे तालुका अध्यक्ष दिनकर दात्या भोसले, नगरसेवक निरंजन आवटी, बेडग ग्रामपंचायत सदस्य तसंच जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष संभाजीराजे पाटील, सिद्धिविनायक चॅरिटेबल ट्रस्ट मल्लेवाडीचे अध्यक्ष अरुण जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य मनोज मुंडगनूर, नरवाडचे सरपंच मारुती जमादार, मल्लेवाडीचे सरपंच विनायकदादा पाटील, बेडगचे उपसरपंच पोपट कळंत्रे, ग्रामपंचायत सदस्य विष्णुपंत पाटील, सलगरेचे माजी उपसरपंच सुरेश बापू कोळेकर, बेडगचे माजी उपसरपंच शरद नाना ओमासे, मल्लेवाडी ग्रामपंचायत सदस्य महादेव चव्हाण, रामचंद्र भंडारे, भाजप सरचिटणीस रविकांत साळुंखे, सलगरेचे ग्रामपंचायत सदस्य विजय तात्या पाटील, माजी उपसरपंच संभाजी नागरगोजे, बेडग सोसायटीचे माजी चेअरमन कलगोंडा पडसलगे, शिपूरचे युवा नेते राजूदादा माने, मल्लिकार्जुन कंगुने, युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुजित लकडे, वैभव कोरे आदी मान्यवर, बेडगतील क्रिकेट प्रेमी नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते।